आता मार्गशीर्ष महिना पण चालू आहे, तर त्या निमित्ताने आम्ही देवी दर्शनाला निघालो. तर जाताना महडच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे, वरदविनायक, आणि त्यानंतर मग पुढे जे एकविरा आहे, एकविरा मातेचं दर्शन घेऊन मग आम्ही येणार. तर सकाळी लवकर निघालो आहे, सूर्योदयाची वेळ आहे, सूर्य छानपैकी मस्त असा सूर्यप्रकाश छान वाटतो आहे सकाळचा, कोवळा कोवळा. आणि त्यानंतर मग सकाळी थंडी आहे, मार्गशीर्ष महिना चालू आहे. आणि आता इथे आम्ही वरदविनायकाच्या दर्शनाच्या इथे आलेलो आहोत. वरदविनायकाचे दर्शन खूप छान झालं. आधी ते लोक म्हणजे गाभाऱ्यामध्ये पण जाऊन दर्शन घ्यायला देतात. तर त्यानंतर वरदविनायकाच्या इथेच एक दत्त मंदिर पण आहे, तर त्या दत्त मंदिराच्या आवारातल्या थांबलो आहे आम्ही. इथे दर्शन घेऊन मग त्यानंतर आम्ही जे हळूहळू खूप जास्त एकविरा मातेच्या दर्शनासाठी निघालो आहोत. तर लागून सुट्ट्या आल्यामुळे क्रिसमस किंवा काय तर लागून 2-3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे इथं खूप गर्दी होती. हा जो दिसतोय तो डोंगर एकविरा मातेचा डोंगर दिसतोय आणि त्याच्या पायथ्याशीच आहोत आम्ही. आता थोडं वरती गेल्यानंतर मग कोंबडी बनवले. कोंबडी बनवली त्यांनी. काय आहे ते? इथून कुठे घेऊन जायचं? पहिले वरती जायचं आपण बाप्पाच्या. हां ठीक आहे. तर जे एकविरा मातेचा डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथ्याजवळच पार्किंगसाठी सुविधा आहे. तिथे पार्किंग केल्यानंतर मग थोडा चढणीचा रस्ता चढून गेल्यानंतर 300-350 पायऱ्यांचं असं एक चढण लागते. हे चढण्याच्या आजूबाजूला दोन्ही साईडला दुकान वगैरे आहेत, हार फुलं वगैरे, आणि त्यानंतर काही लहान मुलांना चॉकलेट वगैरे खायच्या किंवा ताक वगैरे याची सोय आहे. त्यामुळे इथून चढताना जास्त दमल्यासारखं वाटत नाही आणि सावली आहे बऱ्यापैकी सगळ्या चढणीला. थोडंसं अरुंद वाट आहे पण चांगले वाटतं आहे जाताना. आता गर्दी वाढत चालली कारण खाली उतरणाऱ्यांची गर्दी जास्त आहे. आम्ही साधारण 4-4:30च्या दरम्यान इथे वरती पोहोचलो आणि इथे थोडा वेळ रेस्ट घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा चढणीला सुरुवात केली. असे खूप सारे स्टॉल्स इथे आहेत. गेल्यानंतर मग आपल्या देवाच्या आवारामध्ये तिथे बाहेरच चप्पल स्टँडजवळ चप्पल वगैरे ठेवल्यानंतर मग आम्ही देवीच्या इथे आवारामध्ये जरा फिरायला गेलो पार्थला घेऊन. कारण त्याला कंटाळा येत होता लाईनमध्ये उभं राहायचा. त्यामुळे आम्ही आता त्या ग्राउंडच्या इथे चाललो. इथे लेण्या ज्या आहेत ह्या लेण्या दिसत आहेत समोरच. तर त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे, काहीतरी 5 ते 10 रुपयाचे तिकीट आहे पर पर्सन. तर तिथे एंट्री आहे लेण्या वगैरे बघण्यासाठी. तर आम्ही देवळामध्ये खूप जास्त गर्दी होती त्यामुळे मुखदर्शन घेऊन निघायचं असं ठरवलं होतं. तर आम्ही तिथे गेलो आणि मुखदर्शनाच्या लाईनच्या इथे जात होतो. तेवढ्यात त्यांनी एक दरवाजा आहे तो ओपन केला आणि तिथे त्या आवारामध्ये ज्यांना देवीच्या दर्शनासाठी जायचं त्यांना जायला दिलं. तर आम्ही इथून देवीचं दर्शन घेऊन त्यानंतर बाहेर आलो आणि मग प्रसाद वगैरे घेतला. बघितलं तर दिसणार लक्षात टिकले नुसतं लॉलीपॉप मला देऊ काय इथं उभारले की दिसतं त्यावर काहीतरी चोर वाटा बघतो ते पाया पडतो. गाडी पांढरे फुलं आहेत. सूर्यास्त होता म्हणून चांगलं वाटतं. हां आम्ही पण जायला बघत होतो पण नाही गेलो. गर्दी ही झाडी आहे ना. हां काय लोक जात होती नाही. इथून पण असेल शॉर्टकट खाली जायला. डायरेक्ट इथून खाली आहे.
चला आम्ही एकविरीचं दर्शन आम्ही घेऊन आलो. इथे वळणाचा रस्ता आहे. आम्ही वरती चालत गेलो आणि हे पूर्ण चढून मग मंदिराच्या इकडे गेलो आणि त्यानंतर आता खाली येतो. चालत येतो आहे. आता रिक्षा नाही केली, मग रिक्षाने आलो होतो. वरती यायला 150 रुपये, खाली जायला 150 रुपये असं घेतात. त्यामुळे मग आम्ही इथून चालत खाली जातो. रस्ता आहे. ही खालचा एरिया जो एकविरा मातेच्या मंदिराच्या इकडचा एरिया आहे आणि खाली आहे ते पार्किंग. म्हणजे गाड्या खूप स्टीप आहेत चढण, त्यामुळे जास्त करून गाड्या वरती पार्क करत नाहीत, इथे खालीच पार्क करतात आणि सगळेजण चालत वरती जातात. आणि वरती जाण्यासाठी ऑटो आहे, काहींना वाटलं तर ऑटो पण जाऊ शकते. इकडे सूर्यास्त झालेला आहे, सुंदर रंग दिसतात. तर आपण पटापट खाली जायचं, गाडीमध्ये बसायचं आणि मग नेक्स्ट ते सकाळी वरदविनायकाच्या दर्शनाला जाऊन आलो. त्यानंतर आता एकविरीचं दर्शन छान झालं. आता उतरलो पण आम्ही आणि पार्थ आणि प्रमोद मागून येत आहेत. आम्ही चाललो आहे पुढे, गाडीमध्ये जाऊन बसतो. हे बघा काय ते सूर्यास्त.